तनपुरे साहेब यांनी काबाड कष्ट केल्यासारखं जीवाचं रान करून जे कटापूरचा प्रकल्प पूर्ण केला आणि ते या कार्यक्रमाला यावे त्यांनी मला इच्छा व्यक्त केली होती की देशाचे पंतप्रधानांना आपण बोलवा आणि 19 तारखेला मुद्दाम तारीख ती काढण्यात आली होती की माझा वाढदिवस आणि जे कटापूर आदरणीय परमपूज्य लक्ष्मणराव इनामदार योजनेचं पाणीपूजन हे कार्यक्रम एकत्रितरित्या घ्यावेत या दोन गोष्टी करता आदरणीय पंतप्रधानांना आम्ही विनंती केली आणि माझ्याबरोबर छत्रपती उदयनराजे होते उदयनराजेंनी शिवसन्मान पुरस्कार देण्यासाठी विनंती केली आणि मोदीजींनी दोन्ही विनंती मान्य करून 19 तारीख ही शिवजयंती आहे आणि तो शिवसन्मान त्या ठिकाणी मोदीजींना दिला जाणार आहे आणि आपल्याकडे आपल्या भाग्याची गोष्ट अशी आहे की जे कटापूरच्या योजनेचं उद्घाटन आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मी खासदार झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण एका चांगल्या कामासाठी पूजनासाठी पाणी पूजनासाठी बोलवतोय हा एक सौभाग्याचा गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आपल्या फलटण येथे जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन उद्या आपण आयोजित केलेलं आहे आणि जिल्हा न्यायालय व्हावं ही संपूर्ण बार असोसिएशनची इच्छा होती आणि त्यासाठी आपण 31 जानेवारीच्या बैठकीतच त्याची मंजुरी आपण घेतली होती त्यानंतर त्याला पदमंजुरी घेतली आणि आता फलटण तालुक्यामध्ये वेगळं स्वतःचं जिल्हा न्यायालय फलटणला येतंय त्याचंही निमंत्रण मला आपल्याद्वारे फलटणच्या तमाम जनतेला द्यायचं होतं की आपण त्या कार्यक्रमाला जिल्हा न्यायालयाच्या उद्घाटनाला आपण यावं। जो कार्यक्रम हा सरकारी कार्यक्रम असतो त्याला राजकीय नेत्यांची नावं कुठेही नसतात। जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन हायकोर्ट जजेस करतात आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रेक्षकातच बसणार आहोत पण जिल्हा न्यायालय होणं तालुक्याच्या दृष्टीने जिल्हा न्यायालय होणं ही भूषणाव गोष्ट आहे। आपल्या वकील लोकांचं त्याचबरोबर गोरगरीब जनतेचं साताराचे हेलपाटे वाचवणं गरजेचं होतं। याचबरोबर याच्या पुढच्या महिन्याभरातच आपण फलटण आरटीओ कार्यालयाचं मंजुरी आपल्याला मिळेल आणि साताराला जाणाऱ्या लोकांचे हेलपाटे पासिंगच्या दृष्टीने जावं किंवा अन्य कुठल्या गोष्टीने जावं तेही आपण वाचवणार आहोत। उपजिल्हाधिकारी कार्यालय फलटणला करून या ठिकाणी जे सिव्हिलचे खटले आहेत जे ॲडिशनल कलेक्टर साहेबांच्या पुढे चालतात तेही फलटणला चालवावेत याच्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत। लवकरच ते राहिलेल्या 2 गोष्टी सुद्धा पूर्ण होतील आणि चांगल्या इमारती म्हणजे जसं आता आपण फलटण तुम्ही पोलीस स्टेशनचे काम पाहत असाल त्याचं भूमिपूजन आपण पालखी दिवशी घेतलं होतं। आता पोलीस स्टेशनच्या इमारती अशा भव्य असं पोलीस स्टेशन फलटण माढा मतदारसंघामधले आपल्या फलटण तालुक्यातलं फलटण असेल लोणंद असेल किंवा वाटर स्टेशन असेल बरड असेल लोणंद नाही मला वाटतं बरड आहे तर या सर्व ठिकाणच्या पोलीस स्टेशन आपण अद्ययावत करायला घेतले। त्याचबरोबर आता न्यायालय होत आहेत त्याचबरोबर आरटीओ ऑफिस होते त्याचबरोबर जिल्हाधिकारी ॲडिशनल कार्यालय जिल्हाधिकारी ॲडिशनल एसपी साहेबांचंही कार्यालय फलटणला आणतं। आपल्या तालुक्यामधल्या लोकांना आपल्या तालुक्यातल्या समस्या तालुक्या पातळीवर सोडवता यावे आणि त्यासाठी एक विशिष्ट दर्जा या तालुक्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण प्रयत्न करतोय। साखरवाडीला अप्पर तहसील कार्यालय आपण मागितलेले तेही साखरवाडीचं अप्पर तहसील कार्यालय मंजूर होईल मला त्याची खात्री आहे की आपल्याला साखरवाडीच्या लोकांना फलटणला येऊन 25-30 किलोमीटर अंतर कापून पाडेगावपासून यायचं झालं तर 30-40 किलोमीटर यावं लागतं तर तेही अंतर कापून तिथल्या तिथं लोकांना तहसीलदार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आपण साखरवाडीला मागितले आणि साखरवाडीमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय हे या महिनाभरामध्ये मंजुरी त्याची मिळेल किंवा एखादा दिवस इकडे तिकडे पुढचा महिना एखादा दुसरा होईल पण तेही आपण चालू करण्याचा सर्व प्रयत्न करत आहोत। मला या दोन्ही शुभवार्ता म्हणजे एक फलटणच्या न्यायालयाची आणि दुसऱ्या पंतप्रधानांच्या आगमनाची शुभवार्ता द्यायची होती म्हणून मी खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं। आपण पत्रकार बंधू या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपले अत्यंत आभारी आहे। या व्यतिरिक्त आपल्याला काय विचारायचं असल्यास आपण विचारावं। आपण
आपण काय सांगाल त्याबद्दल? आता रामराजेंच्या म्हणण्यानुसार ते मला महत्व देत नाही, पण मग अख्खा सुरुवातपासून शेवटपर्यंत भाषण माझ्यावरच करतात ते. मला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा माणूस, एवढा शिकलेला माणूस एवढ्या चुकीच्या पद्धतीने कसं बोलू शकतो. माझ्या विषयावर ते बोलले की माझ्या शिक्षणावर बोलले, पण मी कधीच बोलत नव्हतो. मला त्यांना सांगायचं मी डिप्लोमा पण केलाय आणि तुम्ही ज्या कॉलेज म्हणजे संचालक आहात तिथंच माझं SY पर्यंत शिक्षण पूर्ण होऊन मी TYला ॲडमिशन तिथे घेतलेलं आहे. त्यामुळे मला शिक्षणाच्या विषयावर मला काय फार बोलायचं नाही का. मी म्हणतच नाही मी हुशार आहे, मी तज्ज्ञ, मी काय. रामराजेच या तालुक्यामध्ये हुशार नेते आणि आम्ही या ठिकाणी रामराजेंना जेवढं या ठिकाणी नॉलेज आहे आणि जेवढा विकास कामं रामराजांनी अख्ख्या महाराष्ट्रातली धरणं रामराजांनी बांधली आणि त्यांच्याच कृपेने महाराष्ट्राची त्यावेळेस मनोहर जोशींचं सरकार चाललं. ते कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नसून त्या काळातले रामराजे मुख्यमंत्री होते असं रामराजांना म्हणायचे. मला त्याच्यामध्ये दुमत व्यक्त करायचं काही कारण नाही. ताकदीने मी मोठ्या ताकदीने आरडाओरडू करून ते सांगतात की मी हे केलं, मी ते केलं. खासदार असे, खासदारांचे कर्तृत्व काय नाहीये, खासदार असं करतात तसं करतात. जे काही त्यांना शिवाय द्यायचे असतील, फक्त रामराजे तुमच्या तब्येतीची मला काळजी आहे, तुम्ही मला शिवाय द्यायचा कार्यक्रम घ्या, पण शिवाय द्यायला पुढच्या अजून बरेच वर्ष आपल्याला शिवाय देण्यासाठी शिल्लक आहेत. त्यामुळे आपल्याची तब्येतीची काळजी घेऊन आपण मला शिवाय देण्याचे कार्यक्रम घ्यावे आणि कार्यक्रम होणार आहे याच्यासाठी सुद्धा आपण अगत्याने यावे. मी नीरा देवघरच्या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं नाही असं म्हणतात. मी निमंत्रण पत्रिकेत मुद्दामून रामराजांचं नाव कसल्याही परिस्थितीत आलं पाहिजे आणि त्यांच्या डोळ्यांनी नीरा देवघरचं पाणी फलटणमध्ये आलेलं पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि ते जाणीवपूर्वक रामराजांचं नाव त्या ठिकाणी टाकण्यासाठी मी सांगितलं. उद्याचं निमंत्रण, आत्ताच जिल्हा न्यायालयाचं उद्घाटनाचं निमंत्रण फलटणचा नागरिक म्हणून मी देतोय. आता उद्या जिल्हा न्यायालयाचे श्रेय त्यांना घ्यायचं असल्यास मला रामराजांना त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्या सत्ता राहाव्यात अशी जरी त्यांची इच्छा असली की त्यांचा एक भाऊ सभापती, एक भाऊ मार्केट कमिटीचा चेअरमन, वहिनी एकीकडं, मुलं आणखीन सभापती, एक भाऊ जिल्हा परिषद आणि त्याच भावाला लोकसभा करायची इच्छा असल्यास यावरही मला काय बोलायचं नाही. आपण अत्यंत धोरणात्मकरित्या माझी बदनामी शक्य होईल तेवढ्या ताकदीने करताय. मला तुम्ही करत असलेल्या रोज बदनामीमुळं माझा नावाचा उजागर होतोय. तेवढा जर त्यांनी परमेश्वराच्या नावाचा उजागर केला तर निश्चितपणे त्यांना भविष्यात परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होईल. कारण दिवसभरामध्ये त्यांचा सकारात्मक विचार हा क्षीण झालेला आहे आणि सकारात्मक विषय क्षीण होऊन केवळ आणि केवळ फक्त खासदारांना टार्गेट करणे, खासदारांना शिव्या देणे हा एकमेव उपक्रम त्यांच्याकडं राहिलेला आहे. मला त्यांना ज्येष्ठ आहेत, त्यांना सल्ला द्यायचा आहे, तुम्ही निश्चितपणे शिव्या मला द्या, मी ती फुलं म्हणून तुमच्या शिव्या स्वीकारायच्यात. कारण मला या तालुक्याने जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि कुणी किती शिव्या घातल्या, कुणी काय केलं तर मी जी जबाबदारी मला खासदार म्हणून मला मिळाली, मग भले तुमच्या आमदारांची कामं केली असतील. फलटण शहरामध्ये शेकडो कोटी रुपयाचे आपण रस्ते मंजूर करतोय, त्यातल्या काही रस्त्यांचं आता भूमिपूजन आज आपण घेतोय. तालुक्यामध्ये आपण शेकडो कोटी रुपयाचे रस्ते असेल, MIDC सारखा प्रकल्प असेल, रेल्वे सारखा प्रकल्प असेल, आपल्या शिव्या ही निश्चितपणे माझी ऊर्जा आहे आणि आपण जेवढे शिव्या मला देताल त्याची मी तेवढ्याच ऊर्जेने अधिक वेगाने काम करण्यासाठी, सकारात्मक काम करण्यासाठी मी मला स्वतःला झोपणार आहे. आपण या तालुक्याचे एक मोठी स्थाने या तालुक्यामध्ये आपण भोगलेली आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण जो काही बोरीचा बार भरवताय याच्यामुळे तालुक्याची इज्जत कुठं बाहेर जास्त खराब होता कामा नये. आणि जर तुम्हाला शिव्या द्यायच्या असतील मला तर मला बोलवा आणि एकदा काय शिव्या द्यायच्या दिवसभर द्या, मी तुमच्या शेजारी बसून राहतो.
रामराजे जे काही शिवाय देतील ते फुलं म्हणून स्वीकारतो, जे काय म्हणायचे त्यांना ते स्वीकारतो. अजून त्यांच्या कुटुंबाला माझं काय बरं वाईट करायचं असेल तर तेही तालुक्याच्या हितासाठी मला मान्य आहे. फक्त त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, तालुक्याच्या इज्जतीची काळजी घ्यावी आणि तालुक्याची इज्जत बाहेर खराब व्हायला नको याची दक्षता मी खूप मोठ्या प्रमाणावर घेत आहे. रोज मी त्याची काळजी घेतो की मला पत्रकार त्यांच्याविषयी विचारतात. आता एक बोट माझ्याकडे केल्यावर 4 बोट त्यांच्याकडे वळतात, पण स्वाभाविक आहे ते आपल्या तालुक्यातले नेते, आपल्या तालुक्यामध्ये बदनामीचं उत्तर मी देऊ शकतो, त्या भाषेत देऊ शकतो. पण आता एक आपण रामराजेंचं वय आणि सगळ्या गोष्टीचा बघता मीच मना अर्थाने खऱ्या अर्थाने सकाळपासून विचार करतोय की आता या माणसाला आपण याच्यापेक्षा जास्त काय बोलणार आहे, लोक मला चुकीचं ठरवतील. त्याच्यापेक्षा रामराजेंना माझं सांगणं आहे की आपण कुठेही फोन करा, मी तिथे येतो, नम्रपणे येतो. या तालुक्याच्यासाठी ज्या आपण मला शिवाय द्यायचा कार्यक्रम घेतात, आपण सांगाल त्या क्षणी मी मोठ्या आनंदाने तुमच्या शिवाय मी स्वीकारणार आहे आणि आपण त्या माझ्या समोर मला द्याव्यात. आणि हा जो काय तालुक्याची इज्जत फक्त बाहेर घालवू नये, कारण शेवटी तुमच्याबद्दल लोक काय म्हणतात तेव्हा तालुक्याकडेही बोटं दाखवले जातात. माझ्याकडनं काय चुकत असेल, मला काय अज्ञान असेल, मला काय कळत नसेल, माझं शिक्षणाची अडचण असेल आणि आपण निश्चितपणे मला त्याचा बोध द्यावा आणि आपल्याकडनंही मी ज्ञान घेण्यासाठी माझी इच्छा आहे. आपण मला एका ठिकाणी कुठेतरी बोलवावं अशी नम्र विनंती मी या मीडियाच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी करत आहे. एवढंच मला आज सगळ्या गोष्टीचं उत्तर पण देते. त्यांनी असं सांगितलंय की काही झालं तरी संजीवराजे माढा लोकसभा लढवणार आणि जर त्यांना पाहिजेच तिकीट नाही मिळालं तर खासदारांना काही झालं तर तिकीटच मिळवून देणार नाही, काही होईल असं ते म्हणाले. मी आत्ताच सांगितलं, रामराजे हे सर्वशक्तिमान नेते आहेत आणि त्यांच्या वक्तव्याला कुठं चॅलेंज करत बसताय. मला त्यांच्या शिव्या आणि त्यांचं चॅलेंज माझ्या दृष्टीने ऊर्जा असते. असं ते मागे एकदा म्हणाले होते की बाबा साखर कारखाना उभा राहिला तर 8वं आश्चर्य होईल, MIDC मंजूर केली तर 8वं आश्चर्य होईल, हे खासदार झाले तर 8वं आश्चर्य होईल. नम्रपणे मी ते स्वीकारतो आणि फलटणची जनता ते पार पाडते. आणि रामराजांचं आव्हान हे माझ्या दृष्टीने फलटणची जनता, रामराजांनी दिलेलं आव्हान मी पूर्ण करत नाही, फलटणची जनता पूर्ण करून देते मला. मग मला सांगा, रामराजांनी आव्हान देणं माझ्या फायद्याचं आहे का नुकसानीचं आहे? फायद्याचं आहे. त्यामुळे रामराजांनी अनेक आव्हानं अशी दिली पाहिजेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नम्रपणे स्वीकारली पाहिजेत. मी कालच त्या विषयावर बोललोय. राज्यस्तरावर तुमची माहिती म्हणणं असं आहे की संक्रांतीला आम्ही सगळ्यांनी भेटवलं होतं, बाहेर आल्यानंतर तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार होतं. हे वातावरण होऊन आता हे वातावरण होऊ नये म्हणूनच मी सांगितलं की जे काय जोडे मारा कार्यक्रम असेल ते मी कुठेही घ्यायला तयार आहे, स्वीकारायला तयार आहे. रामराजे जे मला शिव्या घालणार आहेत ते स्वीकारायला तयार आहे आणि रामराजांनी ज्या शिव्या घातल्या ते कुणालाही सांगणार नाही. मी एकटा फक्त गिळायला तयार आहे. रामराजे जे मला उद्या पाण्यात विष जरी दिलं तरी त्याचं अमृत म्हणून घ्यायला तयार आहे. आता आणखीन काय सांगायचं, मी त्यांचा सगळा राग त्यांची काढायलाही तयार आहे. याच्यापेक्षा काय सांगणार आहे आता? मग त्यांना इथनं पुढच्या प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण, मोदीजींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण सुद्धा जाहीरच देतो. त्यांनी आपण त्या कार्यक्रमाला यावं. मी निश्चितपणे एवढी काळजी घेईल की तुमचा सर्वात चांगला सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल. आपण मीरा देवघरच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मी उठून आपण बसावं अशी विनंती केली होती. माझ्या दृष्टीने मी माझी नम्रता सोडायला मी तयार नाही, अजून सुद्धा नाही आणि इच्छाही नाही. मला रामराजे या तालुक्यापुरते फक्त बोलतात, बाहेरच्या अजून 6 तालुक्याचा मी खासदार आहे, 9 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मी त्यांच्या वक्तव्याला उत्तर देत बसणं हे माझ्या दृष्टीने आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनेही चांगलं नाही. माढा लोकसभा 350 किलोमीटरचा मतदारसंघ, 20 लाखापेक्षा जास्त मतदार आणि मग रामराजेंच्या बाकी वक्तव्याला उत्तर देणं
एकाच व्यक्तीभोवती केंद्रित होणं हेही बरोबर नाही.